नमस्कार मंडळी. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर चैत्रा, न्यूमरोलॉजिस्ट, क्रिस्टल कन्सल्टंट आणि टॅरो कार्ड रीडर आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत मुलांक 5 बद्दल, म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 या तारखेला झालेला आहे. पण फ्रेंड्स, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ज्यांना अंकशास्त्राबद्दल भरपूर काही जाणून घ्यायचं आहे अशा ग्रुप्समध्ये तुम्ही नक्की शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स ग्रुप्समध्ये शेअर करा, फॅमिली ग्रुप्समध्ये शेअर करा. सो बुध हा जो ग्रह आहे हा सौर मालिकेमध्ये किंवा आपल्या सोलार सिस्टीम मधला सगळ्यात फास्टेस्ट प्लॅनेट आहे. ओके. सो हा असा वेगवान प्लॅनेट असल्यामुळे त्याचा प्रभाव ज्या लोकांवरती असतो, म्हणजे ज्यांचा मुलांक 5 आहे अशा लोकांवरती जेव्हा त्याचा प्रभाव असतो तेव्हा हे लोकही तसेच असतात. त्यांचं ब्रेन, त्यांचं माइंड अतिशय वेगवान असतं, फास्ट ऍक्शन्स घेतात, ते ऍक्टिव्ह असतात खूप. एका जागी बसून राहणं त्यांना जमत नाही. सतत काही ना काहीतरी काम लागतं किंवा काही ना काहीतरी विचार त्यांच्या डोक्यात सतत चालू असतात. सो ह्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की एक तर फास्ट ऍक्शन्स घेतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एका जागी अजिबात बसवत नाही, कारण त्यांना सतत विचार करण्याची, कृती करण्याची सवयच असते. त्यामुळे कुठलीही सिच्युएशन आली तर ते त्याला इझिली ऍडजस्ट होतात, अडॅप्ट होतात. त्याच्यासाठी जे काही रिक्वायर्ड डिसिजन्स असतात ते फटाफट घेतात आणि पुढे जातात. दुसरा एक खूप चांगला पॉइंट त्यांचा म्हणजे किंवा त्यांची खासियत म्हणता येईल की त्यांना पैसा समजतो. कॅल्क्युलेशन्स मध्ये खूप चांगले असतात. त्यांना जमा खर्च व्यवस्थित जमतो. शिवाय ते काटेकोरही असतात फायनान्सेसच्या बाबतीमध्ये. जसे फायनान्सेसमध्ये खूप चांगले असतात, तसंच त्यांचे विचार जे असतात तेही खूप प्रॅक्टिकल असतात. जसं म्हटलं की सतत काहीतरी खाद्य लागतं त्यांच्या डोक्याला, मनाला. त्यांना एका जागी बसता येत नाही. त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग पण खूप आवडतं. एका जागी बसलं की त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणीतरी बांधून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते ट्रॅव्हलिंग करतील, लाईफ एन्जॉय करतील आणि जिथे जातील तिथे फ्रेंड्स बनवतील. आणि त्यांना बोलायलाही खूप आवडतं. त्यामुळे त्यांची सगळ्यांशी मैत्री लवकर होते. आणि त्यांना एक गोष्ट जी फार आवडते किंवा जी त्यांच्यामध्ये अंगीभूत अगदी असते ती म्हणजे त्यांचं संभाषण किंवा कम्युनिकेशन. जसं 3 नंबर वाल्यांचंही संभाषण खूप चांगलं असतं, तसंच 5 वाल्यांचंही कम्युनिकेशन खूप चांगलं असतं. त्यामुळे ऑफिस असू दे, कॉलेज असू दे किंवा फॅमिलीमध्ये असू दे, हे खूप चांगले रुळतात किंवा सगळ्यांशी चांगलं बोलतात. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की त्यांची त्यांच्याशी खूप चांगली अटॅचमेंट असेल. हे लोकं थोडेसे स्वभावाने थोडेसे थंड असतात. डिटॅचमेंट त्यांना लगेच जमते. कोणाशी फारसे लागेबंधे करायला त्यांना आवडत नाही. कम्युनिकेशन जरी खूप चांगलं असलं, फ्रेंडशिप जरी सगळ्यांशी खूप चांगली असली, तरी ते थोडंसं अंतर राखून असतात आणि त्यामुळे कधी-कधी असं वाटू शकतं आपल्याला, "अरे, हा स्वार्थी तर नाहीये ना?" संभाषण किंवा कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे जॉब किंवा बिझनेस दोन्ही यांना खूप चांगला जमतो. 5 नंबरवाले कितीही जॉबमध्ये असले तरी कुठे ना कुठेतरी त्यांच्यामध्ये बिझनेसचा किडा हा नक्कीच असतो. आयुष्यात एकदा तरी त्यांना बिझनेस करायची खुमखुमी येते आणि ते करतातही. पण बऱ्याच वेळा बिझनेस करण्यासाठी त्यांना सपोर्ट पण मिळतो मर्क्युरी ग्रहाकडनं किंवा बुध ग्रहाकडनं आणि बिझनेसही त्यांचा खूप चांगला चालतो. कारण बेसिकली त्यांचं कारण सगळ्यात स्ट्रॉंग जे आहे, एक तर कम्युनिकेशन आणि दुसरं म्हणजे पैसा समजून घेणं. त्यामुळे बिझनेसमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करू शकतात हे लोक. शिवाय त्यांचं फायनान्सेसमध्ये डोकं चांगलं असल्यामुळे, स्पेक्युलेशन चांगलं असल्यामुळे, बिझनेस असू दे किंवा स्टॉक मार्केटमध्ये असू दे, जिथे स्पेक्युलेशन्स करायचे असतात अशा ठिकाणी पण ते चांगली कामगिरी करू शकतात. हे लोक जेवढं ट्रॅव्हल करतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. कारण एका ठिकाणी बसून तसंही फार काम त्यांना जमत नाही. सो घरातनं बाहेर पडून ट्रॅव्हल करून त्यांना जास्त फायदा होतो. शिवाय कधी-कधी असं होतं, की त्यांचा जो लेड बॅक ॲटिट्यूड असतो किंवा आळशीपणा असतो, अंगभूत आळशीपणा जो असतो, ह्याच्यामुळे चुकीचे डिसिजन घेतले जाऊ शकतात. सो बेसिकली तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे, की तुमचा मर्क्युरी हा स्वामी ग्रह आहे, बुध हा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे फास्ट ऍक्शन्स आणि फास्ट कृती ह्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्याचा. असे असतात हे 5 मुलांक असणारे, जे खूप हुशार असतात, कॅल्क्युलेशन्स मध्ये चांगले असतात, बिझनेस माइंडेड असतात, एनर्जी सॉलिड असते यांच्यामध्ये आणि शार्प आणि क्विक माइंड ह्याच्यामुळे डिसिजन्स खूप छान घेऊ शकतात. चांगले काउन्सिलर्स बनवू शकतात. कधी-कधी जिथे संभाषण त्यांचं जे आहे त्याच्यामुळे खूप सगळे प्रॉब्लेम सुटू शकतात, खूप इझिली सुटू शकतात आणि बिझनेस हा नक्कीच त्यांनी एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे.
फेमस पर्सनॅलिटीज ज्यांचा मुलांक 5 आहे असे आहेत वहिदा रहमान, मनोज वाजपेयी, सचिन खेडेकर. सो 5 मुलांक ज्यांचा आहे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं ह्यांच्याबद्दल आज आपण बोललेलो आहोत. पुढच्या भागामध्ये मी घेऊन येत आहे मुलांक 6 बद्दल. तोपर्यंत मंडळी नक्की माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक सो मच. श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.